नमस्कार. आज आपण साहित्याचे स्वरूप अभ्यासत असताना आज आपण बघणार आहोत साहित्यातून व्यक्त होत असलेल्या अनुभवांचे विशेष. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रीय वाङ्मय आणि साहित्य यामध्ये काय फरक असतो याचा अभ्यास केला. आता साहित्यातून व्यक्त होत असलेला जो अनुभव असतो त्या अनुभवाचे कोणकोणते विशेष आहेत ते आपण बघणार आहोत. त्यापैकी आज वास्तव आणि कल्पित याचा आपण विचार करणार आहोत. साहित्यात वास्तवाचा आभास चित्रित केलेला असतो. जेव्हा आपण कोणतीही साहित्यकृती वाचतो, एखादी कथा असो किंवा कादंबरी असो, तेव्हा ती साहित्यकृती वाचत असताना त्यामधील जग हे आपल्याला आपल्या सभोवतालच्या जगासारखंच वाटतं, वास्तव वाटतं. जसं आपण अनुभवतो तसंच्या तसं विश्व लेखकाने त्या साहित्यकृतीमध्ये रेखाटलेलं आपल्याला दिसतं. साहित्यकृतीमध्ये निर्माण केलेल्या ह्या विश्वाचा आधार काय असतो, तर लेखकाला जीवन जगत असताना ज्या प्रकारचे अनुभव येतात त्यांच्या आधारे तो साहित्याचे विश्व निर्माण करीत असतो. वास्तव जगातील अनुभवांची निवड करून कल्पनेच्या साह्याने त्यामध्ये अधिक भर घालून तो एक नवे विश्व निर्माण करीत असतो. साहित्यकृतीमध्ये वास्तव जीवनामध्ये त्याला जसे अनुभव येतात त्या अनुभवांचे जसेच्या तसे चित्रण तो साहित्यिक आपल्या साहित्यकृतीमध्ये करीत नसतो. वास्तवाच्या आधारे कल्पनेच्या साह्याने एक नवं विश्व, एक नवं कल्पना विश्व तो आपल्या साहित्यकृतीमध्ये रेखाटत असतो. आणि म्हणून साहित्यामध्ये वास्तव जीवनाचे जसेच्या तसे चित्रण नसते, तर वास्तव जीवनाचा आभास तयार केलेला असतो. कल्पनेच्या साह्याने लेखकाने वास्तव जीवनाचे आधारे एक नवे विश्व त्याने तयार केलेले असते. कल्पनेच्या साह्याने लेखक हे जे नवे विश्व निर्माण करतो हे विश्व कल्पित विश्व असते. ते लेखकाने कल्पनेने तयार केलेले असते ते, परंतु आपल्याला ते वास्तवातील विश्वासारखे वाटत असते. परंतु एक लक्षात घ्यायला हवं की हे विश्व वास्तवातील विश्वासारखे वाटत असले तरीही ते वास्तव जगाचे प्रतिबिंब नसते. वास्तव जगाचे जसेच्या तसे ते चित्रण नसते. आरसा ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचे रूप जसे आहे तसे दाखवित असतो आपल्याला, तसे साहित्य करीत नाही. आपण बरेचदा म्हणतो की साहित्य हे जीवनाचा आरसा आहे, पण नाही, साहित्य हे जीवनाचा आरसा नाही. साहित्यामध्ये जीवनाचे जसे आहे तसे प्रतिबिंब येत नाही, तर जीवन कसे आहे त्यापेक्षा लेखकाला ते कसे जाणवले ते साहित्यामध्ये चित्रित केलेले असते. वास्तव जसेच्या तसे साहित्यामध्ये येत नाही, तर वास्तवाचा आभास साहित्यकृतीमध्ये रेखाटलेला असतो. एखाद्या एखादे निसर्गचित्र काढावे तसे वास्तवाचे छायाचित्र म्हणजे साहित्य नव्हे. साहित्य हे छायाचित्र नाही आहे, तर ते कदाचित चित्र असू शकतो. आणि त्यामुळे छायाचित्रामध्ये जो तंतोतंत हुबेहूबपणा असतो तशी जीवनाच्या चित्रणाची अगदी हुबेहूबपणाची अपेक्षा आपण सुद्धा साहित्याकडून करू शकत नाही. कारण साहित्यामध्ये वास्तवाचं चित्रण नसते, तर वास्तवाचा आभास चित्रित केलेला असतो. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल साहित्य हे जीवनाचे चित्र असू शकते. वेगवेगळे चित्र, एकाच विषयाचे चित्र वेगवेगळ्या चित्रकारांनी वेगवेगळे काढावे, वेगवेगळ्या चित्रकारांच्या कुंचल्यातून त्याला वेगवेगळं चित्ररूप मिळावं. तशाप्रमाणे जीवनातील वास्तवाचे वेगवेगळ्या लेखकांनी काढलेलं ते शब्दचित्र असतं. आणि म्हणून साहित्यामध्ये वास्तवाचा आभास चित्रित केलेला असतो, वास्तव नव्हे. साहित्यकृतीचं विश्व हे पूर्णपणे स्वतंत्र असतं, कारण ते वास्तव नसतं, तर वास्तवाचा आभास असतो. आणि वास्तवाचा हा आभास लेखकाने आपल्या कल्पना शक्तीने निर्माण केलेला असतो. साहित्यातल्या विश्वाचा निर्माता हा लेखक असतो, कारण वास्तवातील विश्वाचा तो आभास आहे. आणि त्यामुळे जेव्हा साहित्यिक हे कल्पित विश्व आपल्या साहित्यकृतीमध्ये तयार करतो तेव्हा त्यामध्ये तो वास्तवाचा आभास का असेना, परंतु तो आभास वास्तव वाटावा
याचा तो प्रयत्न करीत असतो, कारण ते एका कलावंत मनाने साधलेली नवनिर्मिती असते आणि त्यामुळे त्या विश्वामध्ये तो जिवंतपणा ओतण्याचा प्रयत्न करीत असतो, चैतन्य ओतण्याचा प्रयत्न करीत असतो. कल्पित विश्व का असेना, परंतु त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न लेखक करीत असतो. त्यामुळे साहित्यकृतीतलं हे विश्व कल्पित असलं तरी आपल्याला वास्तवासारखं वाटतं, प्रत्यक्ष अस्तित्वात असल्यासारखं वाटतं. प्रत्यक्ष जीवन कसे आहे यापेक्षा साहित्यिकाला ते कसे जाणवले याला साहित्यामध्ये शब्दरूप मिळत असते. प्रत्यक्ष जीवन कसे आहे हे जर साहित्यकृतीमध्ये आले असतं तर मग साहित्य हे जीवनाचा आरसा ठरले असते, साहित्यामध्ये जीवनाचं प्रतिबिंब पडतं असं आपल्याला म्हणता आलं असतं. पण प्रत्यक्ष जीवन कसे आहे याला साहित्यकृतीमध्ये महत्त्व नाही, तर लेखकाच्या नजरेला, लेखकाच्या दृष्टीला, लेखकाच्या सौंदर्य दृष्टीला ते जीवन कसे जाणवले त्याला साहित्यकृतीमध्ये कल्पनेच्या साह्याने शब्दरूप मिळत असते. लेखकाला जाणवलेल्या या वास्तवाला एक वेगळे सौंदर्यरूप त्याच्या कलावंत मनामध्ये मिळते आणि ते साहित्यकृतीमधून साकार होत असते. आणि म्हणून वास्तव हे त्या लेखकाच्या साहित्यकृतीचे निमित्त असते, निमित्त मात्र असते. उदाहरणार्थ बालकवी यांची फुलराणी ही कविता. फुलराणी या कवितेमध्ये आपण बघतो की एक सुंदर प्रेमानुभव कवीने रेखाटलेला आहे. हा प्रेमानुभव रेखाटत असताना वास्तव काय आहे, तर कवीला आलेला एखादा अनुभव, कवीने अनुभवलेले एखादे गवतावरचे किंवा वेलीवरचे छोटेसे फूल हे त्या कवितेचं वास्तव आहे. तो अनुभव हे त्या कवितेचं वास्तव आहे, हे त्या कवितेचं निमित्त आहे. पण त्या वास्तवातील अनुभवाला कवीने आपल्या कल्पनेच्या साह्याने एका प्रेमानुभवाचं स्वरूप दिलेलं आहे आणि एक स्वतंत्र विश्व त्या फुलराणी या कवितेमध्ये निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. वास्तवातील कोणत्या फुलाशी किंवा कुठल्याही कळीशी त्या फुलराणी या कवितेतल्या फुलाचं नातं आपल्याला दिसत नाही किंवा फुलराणी या कवितेचं सुद्धा नातं आपल्याला दिसत नाही, तर त्या कवितेतील ते विश्व हे कवी मनाने, कलावंत मनाने निर्माण केलेली स्वतंत्र निर्मिती आहे. त्या विश्वाचा निर्माता कोण आहे, स्वतः कवी, बालकवी आहे. वास्तव काय आहे, तर वास्तव हे त्या कवितेचं, त्या कल्पित विश्वाचं निमित्त आहे की ज्या वास्तवावरून, ज्या वास्तवातील अनुभवावरून कवीला हे भावनेचं एक रूप सुचलेलं आहे किंवा ते त्याला त्या अनुभवामध्ये दिसलेलं आहे. त्याला कल्पनेच्या साह्याने कवीने शब्दरूप दिलेलं दिसतं. शारदा हे गोविंद बल्लाळ देवल यांचं एक नाटक आहे. ज्या नाटकामध्ये तत्कालीन सामाजिक समस्या, बाल जरठ विवाहाची समस्या, त्या समस्येचं चित्रण त्या नाटकामध्ये आलेलं आहे. जेव्हा आपण ते नाटक बघतो तेव्हा आपल्याला असं वाटते की ती शारदा ही कुणीतरी खरीच आहे. त्या शारदाशी विवाह करणारा तो वृद्ध हाही प्रत्यक्षातील आहे, म्हणजे इतकं हे सर्व वास्तव आहे, सर्व खरं आहे असं आपल्याला वाटतं. परंतु वास्तविक पाहता तो काय, वास्तवाचा आभास आहे. वास्तव हे निमित्त आहे की गोविंद बल्लाळ देवल यांच्या कानावर कुण्या अल्पवयीन मुलीचा एका वृद्धाशी विवाह होत आहे ही बातमी कानावर पडते. ते अस्वस्थ होतात, व्याकुळ होतात आणि नंतर त्यातूनच कुठेतरी प्रेरणा मिळून शारदा ही नाट्यकृती अस्तित्वात येते. शारदा या नाटकातील शारदेचा आणि त्या प्रत्यक्षातील बालिकेचा किंवा त्या वृद्धाचा ह्या नाटकाशी असलेला संबंध आपल्याला दिसत नाही, परंतु ती घटना, ती बातमी हे त्या नाटकाचं काय आहे, निमित्त आहे. ते वास्तव आहे, वास्तवातील तो अनुभव आहे. त्या अनुभवाच्या आधारे लेखकाने एक वेगळी स्वतंत्र सृष्टी निर्माण केलेली आहे. ती वास्तवाचा आभास आहे, पण त्याची वास्तवाशी नाळ तुटलेली नाही, कारण वास्तवातील एक समस्येचंच कल्पनेच्या रूपाने चित्रण नाटककाराने त्या नाटकामध्ये केलेलं दिसतं. आणि म्हणून लेखक वास्तवाच्या आधारे एक स्वतंत्र वेगळी अपरसृष्टी, कलासृष्टी निर्माण करीत असतो. साहित्यकृतीमध्ये त्याने निर्माण केलेले हे जे विश्व आहे ते विश्व स्वतंत्र असते, कल्पित असते आणि तो साहित्यिक हा त्या विश्वाचा निर्माता असतो. जेव्हा आपण कोणतीही साहित्यकृती वाचतो तेव्हा साहित्यकृतीतील हे कल्पित विश्व आपल्याला वास्तवापेक्षा वेगळं वाटत नाही, ते आपल्याला वास्तवासारखंच वाटतं किंवा वास्तवच वाटतं. याचं कारण
आपल्या आजूबाजूला जे वास्तव जीवन आपण अनुभवतो, आपल्या आजूबाजूला अवतीभवती ज्या वास्तव जगाचा आपण अनुभव घेतो, त्याचंच प्रतिबिंब आपल्याला कुठेतरी त्या साहित्यकृतीमध्ये पडलेलं दिसतं. कारण लेखक हा त्या समाजाचा एक घटक असतो आणि त्यामुळे समाजामध्ये जे घडत आहे त्याच अनुभवातून त्याच्या साहित्यकृतीची निर्मिती होत असते. आणि म्हणून आपल्या आजूबाजूला असणारी कुठली तरी समस्या, कुठली तरी संवेदना त्या साहित्यकृतीमध्ये चित्रित झालेली असते, जी आपल्याला कुठेही कल्पित वाटत नाही. आणि त्यामुळे आपण जेव्हा कोणतीही साहित्यकृती वाचते तेव्हा त्या साहित्यकृतीतलं विश्व आपल्याला कल्पित वाटत नाही. वास्तविक पाहता वास्तव हे त्या विश्वाचं निमित्त असतं. ते विश्व हे लेखकाने निर्माण केलेलं लेखकाचं विश्व असतं. परंतु ज्या अद्भुत रम्य साहित्यकृती असतं की ज्यामध्ये अद्भुत रम्य विश्वाचं चित्रण झालेलं असतं, त्या साहित्यकृतीमध्ये मात्र आपल्याला साहित्यातील कल्पित विश्व आणि वास्तवापेक्षा वेगळं असलेलं दिसतं. उदाहरणार्थ फुलराणी ही कविता आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की नाही हे कल्पित आहे, कवीने इथे कल्पना केलेली आहे. म्हणजे तिथे कल्पित विश्व हे वास्तवापेक्षा वेगळे असलेलं आपल्याला दिसतं. कारण काय, तर प्रत्यक्षामध्ये असं होणार नाही, परंतु तरीही वास्तवाशी त्याची नाळ जुळलेली आहे. कारण ज्या भावनेचं चित्रण तिथे केलेलं आहे ते मानवी भावना आहे, वास्तवात असलेली ती भावना आहे. किंवा आपण बघतो की इसापनीतीमधील प्राणी कथा, कोल्हा आणि करकोच्याची कथा, की जिथे कोल्हा करकोच्याला आपल्या घरी जेवण करायला बोलवतो, पण त्याला खीर करतो. पण तो काय करतो, तर त्या करकोच्याला तो एका थाळीमध्ये देतो आणि मग करकोच्याला ती पिता येत नाही तर कोल्हाच संपवून टाकतो. जेव्हा करकोच्या कोल्ह्याला आपल्या घरी जेवण करायला बोलवतो तेव्हा तोही खीर करतो, पण तो कोल्ह्याला एका लांब सुरईमध्ये देतो. कोल्ह्याला ती पिता येत नाही, कोल्ह्याला त्याच्या चुकीची जाणीव होते. अशा कथा आपण वाचतो, आपल्याला लक्षात येते की त्या कथांमधले प्राणी बोलतात, गप्पा मारतात, एकमेकांना धडा शिकवतात. प्रत्यक्ष जीवनामध्ये प्राणी बोलत नाही, परंतु त्या साहित्य विश्वातले प्राणी मात्र बोलताना दिसतात, माणसासारखं वागताना दिसतात. तेव्हा आपल्याला लक्षात येतं की नाही, हे विश्व कल्पित आहे. पऱ्यांच्या कथा आपण वाचतो, त्यामध्ये पऱ्यांना उडता येतं, त्यांना पंख असतात, ते हवेमध्ये उडू शकतात. हे सर्व जेव्हा आपण वाचतो, त्यांचं वर्णन, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, तेव्हाही आपल्याला लक्षात येतं की नाही, हे खरं नाहीये, हे कल्पित विश्व आहे. म्हणजे जेव्हा अशा प्रकारच्या अद्भुत रम्य विश्वाची निर्मिती साहित्यकृतीमध्ये झालेली असते तेव्हा आम्हाला जाणवतं की नाही, हे कल्पित साहित्यकृतीतलं विश्व हे कल्पित विश्व आहे आणि ते वास्तवापेक्षा वेगळं आहे. परंतु तरीही ह्या सर्व गोष्टी वास्तवात न घडणाऱ्या असल्या तरीही या गोष्टी साहित्यकृतीमध्ये आमचा रसभंग करीत नाही. कारण काय, प्राण्यांना जरी प्रत्यक्षातील बोलता येत नसले तरी सुद्धा त्यांचे जे स्वभाव आहे त्या स्वभावाला आधार दिसतो आपल्याला मानवी स्वभावाचा. प्रत्यक्षातील माणसाचे जे स्वभाव असतात त्या मानवी स्वभावाचं प्रतिबिंब आम्हाला त्या प्राण्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये दिसतात. आणि त्यामुळे ती साहित्यकृती वाचत असताना त्या प्राण्यांचं वागणं, त्या प्राण्यांचं बोलणं, त्यांचं वर्तन हे आम्हाला कुठेही खोटं वाटत नाही किंवा आम्हाला खटकत नाही किंवा आमचा रसभंग करीत नाही. कारण त्याचं वास्तव हे आहे की मानवी स्वभाव, प्रत्यक्षातील मानवी स्वभावाचा आरोप तिथे त्या प्राण्यांवर केलेला दिसतो. हा त्या साहित्यकृतीचा सुद्धा काय आहे, वास्तव हेच आधार आहे. मात्र इथे आपण म्हणू शकतो की प्रत्येक साहित्यातील कल्पित विश्व हे वास्तवाच्या पायावर उभारलेले स्वयंपूर्ण विश्व असते. साहित्यिकाने वास्तवाचे तिथे अनुकरण केलेलं नसतं, तर वास्तवाचा आधार घेऊन एका स्वतंत्र कल्पना विश्वाची लेखकाने त्या साहित्यकृतीमध्ये निर्मिती केलेली असते. मग साहित्यकृतीमध्ये येणारं हे वास्तव आणि कल्पित यांचं नातं कसं आहे? साहित्यकृतीमध्ये येणारा अनुभव हा लेखकाचा कल्पित असतो, लेखकाने कल्पनेच्या साहाय्याने तो निर्माण केलेला असतो, परंतु त्याला मात्र आधार कशाचा असतो, वास्तवाचा असतो. तर ह्या दोन्ही गोष्टींचं नातं काय आहे, ते नातं जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येईल की वास्तव आणि कल्पित यांचे हे नाते जननी बालकासारखे असते. एखादा बालक जेव्हा आपल्या मातेच्या उदरात असते तेव्हा मातेच्या उदरात असताना ते मातेकडून जे पोषक घटक त्याला मिळतात, माता जी अन्न किंवा जे काही पोषक घटक ती सेवन करते त्याच्या आधारे, त्यातील सत्वाच्या आधारे, पोषक तत्वांच्या आधारेच त्या बाळाची वाढ होत असते, त्या बाळाचं भरण पोषण होत असते, त्या बाळाचा विकास होत असते. म्हणजे मातेच्या उदरात असताना ते बाळ पूर्णपणे मातेवर अवलंबून असते,
त्याची नाळ मातेशी जुळलेली असते. मातेकडून मिळणारे जे पोषक घटक आहे त्याच्यावरच त्याचा विकास होत असतो, त्याच्यावरच त्याची वाढ होत असते. परंतु जेव्हा ते बाळ जन्माला येतं तेव्हा मातेच्या रक्तामासावर ज्याचं भरणपोषण झालेलं आहे, ज्याचा विकास झालेला आहे, ज्याची वाढ झालेली आहे, ते बाळ आपल्याला जसंच्या तसं मातेसारखं दिसायला हवं, पण तसं होत नाही. आपण जेव्हा त्या बाळाला बघतो तेव्हा ते बाळ मातेची प्रतिकृती नसते. जसंच्या तसं ते मातेसारखं नसतं, तर मातेपेक्षा कितीतरी वेगळं असतं. आपण बघतो की कधी कधी मातेपेक्षा त्याचा वर्ण पूर्णपणे वेगळा असतो, नाक वेगळं असतं, म्हणजे खूप सारी भिन्नता आपल्याला तिथे दिसते. यावरून लक्षात येते की जे बालक त्या मातेच्या रक्तामासावर वाढतं, मातेकडून अन्नद्रव्य घेऊनही त्याचं स्वतंत्र व्यक्तिमत्व तिथे आकार घेत असतं. त्याचं स्वतंत्र वेगळं व्यक्तिमत्व तिथे विकसित होत असतं, साकारत होत असतं. एखादं रोपट्याचं बीज आपण जमिनीमध्ये पेरतो तेव्हा ते जमिनीमध्ये टाकल्यानंतर ते त्याच्या आजूबाजूला असणारी हवा, पाणी आणि माती यापासून पोषक द्रव्य घेतं, यापासून पोषक घटक घेतं. ते त्या हवेसारखं बनत नाही, पाण्यासारखं बनत नाही किंवा मातीसारखं बनत नाही, तर आजूबाजूला असणाऱ्या सर्व घटकांकडून ते पोषक द्रव्य घेतं आणि एक स्वतंत्र नवीन रोपट्यामध्ये त्याचं रूपांतर होतं, स्वतंत्र व्यक्तिमत्वामध्ये त्याचं रूपांतर होतं. पण याचा अर्थ त्याच्या भरण पोषणामध्ये त्या जमिनीचा किंवा त्या भूमीचा किंवा माती, हवा, पाण्याचा काहीच सहभाग नाही असं नाही. म्हणजे जन्माला येणाऱ्या बालकाचं जरी रंगरूप वेगळं असलं, त्याचं स्वतंत्र व्यक्तिमत्व असलं, तरी सुद्धा त्याचं मातेशी अगदी घट्ट नातं असतं. ते असं असतं की मातेच्या रक्तामासावरच त्याचं भरणपोषण झालेलं असतं. म्हणजे माता आणि बालक यांच्यामध्ये हे जे नातं आहे तसंच नातं साहित्यातील कल्पित विश्व आणि वास्तव जीवनातील अनुभव यांच्यामध्ये असतं. साहित्यकृतीमध्ये लेखक ज्या कल्पित विश्वाची निर्मिती करीत असतो त्या कल्पित विश्वाचं जीवन पोषण, भरण पोषण हे वास्तवाच्या भूमीतून झालेलं असतं. वास्तव जीवनामध्ये लेखकाला जे अनुभव येतात त्या अनुभवातून मूलद्रव्य घेऊन, त्या अनुभवामधूनच अन्न घटक घेऊन, पोषक घटक घेऊन त्या काल्पनिक विश्वाची निर्मिती झालेली असते. म्हणजे त्याला आधार कशाचा असतो? वास्तव जीवनातील अनुभवाचा. वास्तव जीवनात अनुभव आला, त्यातूनच लेखकाला कल्पना सुचली आणि म्हणून ते नवीन काल्पनिक विश्व तयार झालं. जर त्याला तशा प्रकारचा वास्तव जीवनात लेखकाला अनुभवच आला नसता तर या काल्पनिक विश्वाची निर्मिती झाली नसती. म्हणजे काल्पनिक साहित्यकृतीमधील कल्पित विश्व जरी लेखकाने स्वतंत्रपणे निर्माण केलेलं असलं तरी त्याला आधार, त्याला पोषक घटक हे कुठून मिळालेले असतात? तर लेखकाला वास्तव जीवनामधून आलेल्या अनुभवामधून मिळालेलं असतं. आणि म्हणून साहित्यातील वास्तव आणि कल्पित यांचं नातं जननी बालकासारखं असतं. आपण जेव्हा कोणतीही साहित्यकृती वाचतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की त्या साहित्यकृतीमध्ये जे कल्पना विश्वाची निर्मिती केलेली आहे त्या कल्पित विश्वाचा आधार आपलं प्रत्यक्षातलं जीवन आहे, प्रत्यक्षातील जीवनातील अनुभव आहे. आता इथे जर थोडा विचार केला तर वास्तवातील जीवन हे एक वाहता प्रवाह असतं. जीवन कधीही थांबत नाही, जीवन कधीही कुणाची वाट बघत नाही, ते सतत एका क्षणाने पुढे जात असतं. वास्तवातील जीवन हा एक वाहता प्रवाह आहे, ते प्रवाही आहे. अनुभव हे सतत येत राहत असतात, ते कधीही थांबणार नाही. परंतु जेव्हा हे वास्तवातील जीवनाचा आभास जेव्हा साहित्यकृतीमध्ये चित्रित केला जातो, वास्तविक जीवन जेव्हा साहित्यकृतीमध्ये येतं तेव्हा त्या जीवनाला प्रारंभ असतो, मध्य असतो, अंत असतं. कारण ती कलाकृती असते, तिथे चौकट असते, तिथे बंदिस्तपणा असतो. परंतु तरी सुद्धा लेखक त्या साहित्यकृतीतल्या त्या बंदिस्त विश्वामधून, त्या चौकटीमधून तो जीवन कसं आहे याची जाणीव आपल्याला करून देत असतो. म्हणजे जीवन प्रत्यक्ष वाहत आहे. साहित्यकृतीमध्ये त्याला एक मर्यादा आलेली आहे, त्याला एक चौकट प्राप्त झालेली आहे, जीवनाचा एक तुकडा तिथे आलेला आहे. परंतु त्या छोट्याशा चौकटीमधून एका जीवनाकाशाची, विशाल जीवनाकाशाची जाणीव लेखक आपल्याला करून देत असतो. जसं आपण बघतो की खिडकीमधून जेव्हा आपण आकाश बघतो तेव्हा आकाशाचा काही भाग आपल्याला दिसतो, पण याचा अर्थ नाही की आकाश तेवढंच असतं. तर त्यातून आपल्याला आकाशाची विशालता जाणवते.
एखादी नदीचं चित्र जर आपण बघितलं की नदीला तर चित्रात बसवताच येणार नाही, कारण तिचा आरंभ आणि अंत्य दृष्टीच्या एका टप्प्यामध्ये आपल्याला दिसणार नाही. परंतु चित्र जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या नदीला आरंभही असतो आणि अंत्यही असतो. तरी सुद्धा त्या चित्रातल्या नदीला पाहून आपण कल्पना करू शकतो, अंदाज करू शकतो की प्रत्यक्षातली नदी ही किती मोठी असू शकते. तसंच साहित्य कृतीमध्ये एका चौकटीमधून लेखक जीवन कसं आहे, जीवन कसं असू शकतो, जीवनाची व्याप्ती काय आहे, जीवनाची सखोलता काय आहे, ह्या संपूर्ण जीवन वास्तवाची जाणीव लेखक आपल्या साहित्य कृतीमधून आपल्याला करून देण्याचा प्रयत्न करीत असतो. आपण माझा हा साहित्यातील अनुभवांचे विशेष, त्यामध्ये साहित्यातील अनुभवाचा पहिला विशेष कल्पित आणि वास्तव हा व्हिडिओ आपण बघितला. निश्चितच आपण अभ्यास कराल अशी आशा बाळगते. धन्यवाद.